इंग्लिश ग्रामर इन मराठी या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज दिवस चौथा। मागच्या भागामध्ये आपण आय एम आणि वी आर यापासून वेगवेगळी वाक्य तयार केली। आजच्या या एपिसोडमध्ये आपण यू आर यापासून वाक्य तयार करणार आहोत। तर पहिल्यांदा वाक्य तयार करण्यासाठी आपल्याला यू चा अर्थ आणि आर चा अर्थ समजून घेणं महत्त्वाचं आहे। तर यू जे हे सर्वनाम आहे, यू हे सर्वनाम दोन अर्थांनी, एक वचनी अनेक वचनी अशा दोन्ही अर्थांनी या ठिकाणी वापरले जाते। यू चा अर्थ होतो तू किंवा तुम्ही। जर आपल्याला एक वचनी वापरायचं असेल तर आपण तू वापरतो, अनेक वचनामध्ये वापरायचं असेल तर तुम्ही हे वापरतो। आर म्हणजे आहेत। आर हे अनेक वचनी क्रियापद आहे। आर हे यू च्या समोर, वी च्या समोर, दे च्या समोर आपण लावतो आणि याच्यापासून वेगवेगळी वाक्य तयार करतो। तर पहिल्यांदा आपण काही वाक्य याच्यासाठी पाहणार आहोत। पहा, या ठिकाणी पहिलं वाक्य लिहिते मी। यू आर अ गर्ल। अतिशय सोपं वाक्य मी या ठिकाणी लिहिलेलं आहे। पहा, यू आर अ गर्ल। यू म्हणजे तू, आर म्हणजे आहेस, गर्ल म्हणजे मुलगी। याचा मराठीमध्ये अर्थ होतो तू मुलगी आहेस। असंच या ठिकाणी आपण यूचं एक वचनी सर्वनामाचा एक वचनी अर्थ आपण या ठिकाणी वापरला आहे। अशाच प्रकारचं दुसरं वाक्य यू आर अ बॉय। हे पण अतिशय साधं सोपं वाक्य आहे। यू आर अ बॉय। याचा मराठीत अर्थ होतो तू मुलगा आहेस। या ठिकाणी पण यू चा जो अर्थ आहे हा एक वचनी या ठिकाणी आपण वापरला आहे। आता याच वाक्यांचं आपल्याला जर अनेक वचन बनवायचं असेल किंवा अनेक वचनी वाक्य तयार करायचं असेल तर या ठिकाणी यू हे यूच राहील। फक्त गर्ल जे आहे या गर्लला एस लागून त्याचं अनेक वचन होईल, बॉयच्या ठिकाणी एस लागून अनेक वचन होईल बाकी, आणि त्याचा अर्थ जो आहे तो अनेक वचनामध्ये रूपांतरित होईल। पहा, यू आर गर्ल्स। आता यू आर गर्ल्स मध्ये या वाक्याचा अर्थ काय होतो? तुम्ही मुली आहात। अनेक वचनी वाक्य आहे। या ठिकाणी गर्ल्सचं आपण अनेक वचन लिहिलं, गर्ल्स यू आर जसंच्या तसं लिहिलं, पण यू या ठिकाणी अनेक वचनी अर्थाने वापरले जाते, तुम्ही मुली आहात। आणि दुसऱ्या ठिकाणी पहा, दुसऱ्या वाक्यामध्ये यू आर बॉईज। याचा मराठीत अर्थ होतो तुम्ही मुले आहात। या ठिकाणी बॉयचं आपण बॉयज केलं आणि वाक्याचा अर्थ होतो तुम्ही मुले आहात। म्हणजे यू या ठिकाणी पहिल्या वाक्यामध्ये एक वचनी अर्थाने वापरलं गेलं, इकडच्या वाक्यामध्ये अनेक वचनी अर्थाने वापरलं गेलं, आणि म्हणून याला द्विवचनी सर्वनाम असे देखील म्हणतात। पुन्हा एकदा या वाक्यांचं आपण वाचन करू। यू आर अ गर्ल, यू आर गर्ल्स। यू आर अ बॉय, यू आर बॉईज। तर पहा, असे अजून काही वाक्य आपण बघू। याच्यामध्ये पहिला शब्द आहे शॉपकीपर। शॉपकीपरचा अर्थ होतो दुकानदार। त्यानंतर पेंटर, चित्रकार, पेंटर। त्यानंतर पोस्टमॅन, पोस्टमॅन। त्यानंतर क्लर्क, त्यानंतर हंटर। या ठिकाणी 5 शब्द मी लिहिले। याच्यामध्ये पहा, पहिला शब्द लिहिला शॉपकीपर। शॉपकीपर म्हणजे दुकानदार। पेंटर म्हणजे चित्रकार। त्यानंतर पोस्टमॅन म्हणजे पत्र
वाटप करणारा पोस्टमॅन. त्यानंतर क्लर्क, क्लर्क म्हणजे ऑफिसमधील कारकून, त्याला क्लर्क आपण असं म्हणतो. हंटर, हंटर म्हणजे शिकारी. आता ह्या 5 शब्दांपासून आपण इकडे एक चा वापर करून इकडे एक वचनी वाक्य तयार करणार आहोत, या इकडून अनेक वचनी वाक्य तयार करणार आहोत. पहा, यू आर शॉपकीपर. मराठीत अर्थ होतो तू दुकानदार आहेस. त्यानंतर यू आर अ पेंटर. तू चित्रकार आहेस. त्यानंतर यू आर अ पोस्टमॅन. तू पोस्टमॅन आहेस. त्यानंतर यू आर अ क्लर्क. तू कारकून आहेस. त्यानंतर यू आर अ हंटर. तू शिकारी आहेस. ही झाली एक वचनी वाक्य तयार. आता त्या बाजूने आपण हे शब्द वापरून अनेक वचनी वाक्य तयार करणार आहोत. अनेक वचनी वाक्य तयार करताना हे जे इकडे आपण जे वापरले आहे हे शब्द शॉपकीपर, पेंटर याला एस लागेल, म्हणजे त्याचं अनेक वचनी रूप तयार होईल आणि यू आर इकडे आपण वापरणार आहोत. पहा एकदा, पहिलं वाक्य, यू आर शॉपकीपर्स. त्यानंतर यू आर अ पेंटर. हे जे एक वचनी वाक्य आहे, पेंटरचं अनेक वचन वापरून या ठिकाणी यू आर पेंटर्स. त्यानंतर 3 नंबरचं वाक्य आहे, यू आर अ पोस्टमॅन. तू पोस्टमॅन आहेस. याचं यू आर पोस्टमॅन. तुम्ही पोस्टमॅन आहात. त्यानंतर यू आर अ क्लर्क. तू कारकून आहेस. यू आर क्लर्क्स. तुम्ही कारकून आहात. त्यानंतर यू आर अ हंटर. तू शिकारी आहेस. यू आर हंटर्स. तुम्ही शिकारी आहात. एक वचनी आणि अनेक वचनी अशी वाक्य इकडून 5 आणि इकडून 5 असे आपण तयार केले. एकदा पुन्हा याचं वाचन आपण करू. पहा, यू आर अ शॉपकीपर. यू आर शॉपकीपर्स. यू आर अ पेंटर. यू आर पेंटर्स. यू आर अ पोस्टमॅन. यू आर पोस्टमॅन. यू आर अ क्लर्क. यू आर क्लर्क्स. यू आर अ हंटर. यू आर हंटर्स. मराठीत यू आर अ हंटर. तू शिकारी आहेस. यू आर हंटर्स. तुम्ही शिकारी आहात. अशा प्रकारचे वाक्य आपण या ठिकाणी तयार केले. पहा, आता काही मराठी वाक्य आपण या ठिकाणी पाहू आणि त्या मराठी वाक्यांचं रूपांतर इंग्लिशमध्ये कसं करता येईल. तू मुलगा आहेस.
तुम्ही वकील आहात. त्यानंतर तू दंतवैद्य आहेस. तुम्ही शिक्षक आहात. तुम्ही शिक्षक आहात. तू डॉक्टर आहेस. तुम्ही अभियंते आहात. आता या ठिकाणी मराठी वाक्य मी लिहिली. आपल्याला याच्यामध्ये सर्वनाम यू आणि क्रियापद आर हे वापरून हे जे वाक्य आहे यातले हे जे काही शब्द आहेत त्याचे अर्थ आपल्याला याचं जर इंग्लिशमधलं नाव माहीत असेल तर आपण अतिशय चांगल्या प्रकारे याच्यापासून वाक्य तयार करू शकतो. आपण आता याचं रूपांतर, याचं ट्रान्सलेशन आपण आता इंग्रजीमध्ये करणार आहोत. पहा, तू मुलगा आहेस. तू साठी यू वापरणार आहोत. आहेस साठी आर वापरणार आहोत. मुलगा अ बॉय. यू आर अ बॉय. त्यानंतर दुसरं वाक्य, तुम्ही वकील आहात. तुम्ही साठी पुन्हा अनेक वचनामधलं यू वापरणार आहोत. आर या ठिकाणी आहात आणि वकील साठी लॉयर. यू आर लॉयर. या ठिकाणी अनेक वचने आहे म्हणून लॉयर्स. यू आर लॉयर्स. त्यानंतर तू दंतवैद्य आहेस. डेंटिस्ट. तू साठी पुन्हा यू आर अ डेंटिस्ट. यू आर अ डेंटिस्ट. त्यानंतर तुम्ही शिक्षक आहात. या ठिकाणी अनेक वचन आलेलं आहे. यू आर टीचर्स. यू आर टीचर्स. त्यानंतर तू डॉक्टर आहेस. यू आर अ डॉक्टर. यू आर अ डॉक्टर. त्यानंतर तुम्ही अभियंते आहात. पुन्हा अनेक वचन या ठिकाणी आलेलं आहे. यू आर इंजिनियर्स. आता या वाक्यांचं एकदा पुन्हा वाचन करू आपण सरावासाठी. पहा, तू मुलगा आहेस. यू आर अ बॉय. तुम्ही वकील आहात. यू आर लॉयर्स. तू दंतवैद्य आहेस. यू आर अ डेंटिस्ट. तुम्ही शिक्षक आहात. यू आर टीचर्स. तू डॉक्टर आहे. यू आर अ डॉक्टर. तुम्ही अभियंते आहात. यू आर इंजिनियर. त्या ठिकाणी एक शब्द आहे ऑथर. लेखक. त्यानंतर केमिस्ट, औषध विक्रेता. त्यानंतर कार्पेंटर, सुतार.
त्यानंतर गार्डनर माळी, त्यानंतर बोटमॅन नावाडी, हे 5 शब्द मी तुम्हाला सरावासाठी दिलेले आहेत. या 5 शब्दांपासून तुम्ही UR पासून वाक्य बनवून पहा. त्यानंतर या भागामध्ये आपण UR चा वापर पाहिला. आता येणाऱ्या पुढच्या भागामध्ये आपण ही, शी, इट हे सर्वनाम वापरून ही, शी, इटच्या समोर इज आणि त्याचं अनेक वचन रूप दे त्याच्या समोर आर वापरून होणारी वेगवेगळी वाक्य आपण या ठिकाणी पाहणार आहोत. धन्यवाद.